महाभारतातील आदिपर्वात धृतराष्ट्र आणि संजय यांच्यातील युद्धानंतरचा संवाद अत्यंत हृदयस्पर्शी आणि शोकपूर्ण आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धात कौरवांचे संपूर्ण सैन्य नष्ट झाले होते. धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, विशेषतः त्यांचा सर्वात प्रिय पुत्र दुर्योधन मारला गेला होता. युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा संजय त्याला या भीषण विनाशाची बातमी देतो, तेव्हा धृतराष्ट्र असह्य दुःखाने व्याकुळ होतो. धृतराष्ट्र आपल्या पुत्रांच्या मृत्यूबद्दल विलाप करतो आणि सांगतो की त्याने कित्येक वेळा दुर्योधनाला सावध केले होते, पण त्याने पांडवाविरुद्ध युद्ध थांबवले नाही. तो स्वतःला दोष देतो की राजाच्या भूमिकेत असूनही त्याने योग्य निर्णय घेतला नाही. तो सांगतो की जर त्यांनी गांधारीच्या, विदुराच्या किंवा कृष्णाच्या सल्ल्याचे पालन केले असते तर कदाचित युद्ध टळले असते. तो म्हणतो की आता त्याचे आयुष्य निरर्थक झाले आहे, कारण त्याचा वंश नष्ट झाला आहे. संजय धृतराष्ट्राला समजावतो की हे सर्व नियतीच्या अधीन होते आणि कुणीही ते टाळू शकले नसते. तो धर्म आणि कर्माचा सिद्धांत सांगतो की प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळते. तो धृतराष्ट्राला धैर्य ठेवण्यास सांगतो आणि सांगतो की आता उरलेल्या जीवनात त्याने शांती मिळवण्याचा प्रयत्न करावा. युद्ध ही क्षत्रिय धर्माचे अंग आहे आणि यामध्ये विजय पराजय अपरिहार्य असतो. संजय त्याला कृष्णाच्या शिकवणीची आठवण करून देतो की आत्मा अमर आहे आणि फक्त शरीराचा नाश होतो. हा संवाद धृतराष्ट्राच्या शोकातून आत्मबोधाकडे जाण्याचा प्रवास दर्शवतो. त्याचा अंधत्वाचा प्रतिकारात्मक अर्थ म्हणजे अज्ञान आणि संजयच्या ज्ञानाने तो सत्य स्वीकारण्याच्या दिशेने प्रवास करतो. युद्धानंतरचा हा प्रसंग जीवनाच्या अनित्यतेचा आणि नियतीच्या अपरिहार्यतेचा प्रत्यय देतो. ही कथा आपल्याला शिकवते की चुकीच्या निर्णयांचा परिणाम किती विनाशकारी ठरू शकतो.